सन्मानाने इथं सुंदर अशी गाडी आली 3 नंबर तासावरती एसके आंबरे माजी उपसभापती खेडकरांचा पत्ता निघाला रामू ड्रायव्हर एक सदस्य इकडे बैलगाडी मालक इकडे एक जण पाठवा ज्याला सगळी माहिती आहे त्याला एक जण इकडे पाठवा रामू ड्रायव्हर एक रन होत श्री गाड्या सुटल्या या मैदानातला सुंदर असा फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालू झाली सुंदर अशा 5 गाड्यांमध्ये लढत सुरू आणि इकडं टार्झन आणि गब्बर त्याच्या बाजूला पिस्तूल आणि आयशर त्याच्या बाजूला पप्पे आणि शंभर लढत सुरू लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली नवीन मानकरी या मैदानाचा नवीन मानकरी या वर्षी या ठिकाणी पाहायला मिळाला आज या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त सुंदर आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी संपन्न झालं या मैदानासाठी अहोरात्र प्रयत्न केले खेड तालुका बैलगाडी संघटनेने त्यांना साथ लाभली रत्नागिरी बैलगाडी असोसिएशनची सर्वांच्या या साहित्यिकने आजच्या मैदानाचे 3 नंबरचे मानकरी तास क्रमांक 3 वरून धावली गाडी एसके आंबरे माजी उपसभापती खेड या गाडीचा 3रा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली एसके आंबरे माजी उपसभापती खेड यांच्या नावावरती नशीब आजमावलं कुणाल माडिक यांचा पत्ते पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला रामचंद्र उमने सागर उमने यांचा शंभू सुंदर अशी गाडी 3 नंबरसाठी पात्र केली रामू ड्रायव्हरने आणि 2 गाड्यात सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक 1 वरून धावली गाडी समीर तुकाराम कदम आवाशी बाळू गाग नाईशी आणि मन्या ड्रायव्हर चिंचगरी या गाडीच्या 2य क्रमांकाला सुंदर गाडी पळाली समीर तुकाराम कदम आवाशी बाळू गाग नाईशी आणि मन्या ड्रायव्हर चिंचगरीकरांचा घरचा साज पळाला टार्झन आणि गब्बरची गाडी आजच्या मैदानात 2 नंबरसाठी पात्र केली स्वतः माल आणि ड्रायव्हरची साथ आयशर आणि पिस्तूलची गाडी नंबरसाठी पात्र केली उंडालच्या सौरभनं विजेत्या 5 बैलगाडी मालकांचं चालकांचं आयोजक संयोजकांच्या वतीनं हार्दिक असा अभिनंदन आहे आयशर बैलाचे मालक दिनेश पाळेकर यांच्याकडे सौरभसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचक करताना 500 रुपये दुट्यामध्ये जवळजवळ 27 गाड्यांनी सहभागी घेतला आणि त्याच्यामुळे तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या अतिशय चांगल्या उजेडामध्ये हा देखणा स्वरूपाचा कार्यक्रम पार पडतोय ही स्पर्धा फायनलची या ठिकाणी पार पडली त्याबद्दल मी खेड तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो आणि जे प्रेक्षक किंवा इतर सगळे मान्यवर उपस्थित झाले त्यांचाही आभार व्यक्त करतो यानंतर थोडक्यात मार्गदर्शन करण्यासाठी आमचे मित्र जिल्हा परिषदचे माजी सदस्य सन्माननीय बापूसाहेब